शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज पुन्हा एकदा आपण कृषीटेक कंपनीचे उत्पादनं वापरलेल्या माझ्या एका नवीन शेतकऱ्याच्या बागेत आज आलेलो आहोत. हे श्री बाबूराव देवरे राहणार करंजाड यांचा माझा परिचय 20 वर्षापासून आहे. 20 वर्षापासून त्यांचा मी बागेचा सल्लागार म्हणून त्यांची माझी मैत्री आहे. आज आपण या ठिकाणी याच्यासाठी जमलो आहोत की बरीचशी उत्पादनं आपण वापरतो आणि सेंद्रिय शेतीकडे आपला कल असतो. तर आजच्या ह्या मुलाखतीमध्ये ही जी बाग तुम्ही बघत आहात, या बागेला पहिलाच बहार आहे आणि जर झाडाची ठेवण प्रॉपर असेल आणि तिला योग्य पद्धतीने तुम्ही जर खताचं नियोजन केलं, कॅनोपी मॅनेजमेंट जर व्यवस्थित केली तर फारसं क्रॉप कव्हरची पण याला गरज लागत नाही, अशी ही एक बाग आहे. आता चला आपण ह्या बागेमध्ये ज्या कारणासाठी आपण हा व्हिडिओ करतो आहोत, तर कृषीटेक कंपनी सातारा यांनी जे जे प्रॉडक्ट वापरले आहे त्याचा आपण परिचय करून घेऊ. सर, तुम्ही बेसल डोसला हे संवर्धन म्हणून त्यांचं जे खत येतं ते आपण मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक झाडाला किती वापरलं होतं? 1 किलो एका झाडाला. म्हणजे एका फाईला अर्धा अर्धा किलो दुसऱ्या बाजूला अर्धा किलो. बेसल डोसला आम्ही हे वापरलं. हे वापरण्यामागचं कारण असं आहे की याच्यामध्ये रॉक ऑस्मिक 4 प्रकारच्या पेंडी आणि बॅक्टेरिया इन्व्हॉल्व असल्यामुळे मुळीच्या क्षेत्रामध्ये याचं खूप काम चांगलं असतं आणि आपण ऑर्गॅनिक फार्मिंगचंच काम करत असल्यामुळे सगळ्या प्रकारच्या जीवाणूंना ह्या खाद्यामुळे मदत झाली. त्याचे रिझल्ट आज आम्हाला खूप चांगल्या प्रकारे दिसत आहे. आता राहिलं यांनी जे स्प्रे कृषीटेक कंपनीचे ह्या बागेवर घेतले आहे, त्याच्यात सगळ्यात अगोदर फुलं ज्यावेळी निघाली, फुलांच्या कळ्या स्ट्रॉंग व्हाव्या, त्यांना व्यवस्थित प्रकारे ग्रीप यावी, त्यांची फुलगळ होऊ नये, याच्याकरता आम्ही कृषीटेक कंपनीचं ग्रोथ स्ट्रीम नावाचं एक प्रॉडक्ट वापरलं. ते तुम्हाला दाखवतो. हे आपण ग्रोथ स्ट्रीम हो फ्लॉवरिंग हो स्टेजला हो वापरलं येस होतं. येस येस. याच्या वापरण्याने तुम्हाला काय फायदा वाटला? झाडांची माझी संख्या खूप चांगली होती. अच्छा. फुलगळ झालेली नाही. हम्म, हम्म, हम्म. फुल व्यवस्थित सेट झाले. म्हणजे हो सेटिंगचा सेटिंग जो सगळीकडे हो जो सेटिंग प्रॉब्लेम हो येतो तो त्याच्यातून झालेला नाही. हो वाचले. हो हो. बरं बरं. आता शेतकरीला डाळिंबाच्या उत्पादनामध्ये ज्या मेन गोष्टी भेडसावतात त्यापैकी एक जे आहे तो तेल्या रोग आहे, ब्लॅक टेल ब्लॅक ज्याला आपण म्हणतो. तर हा रोग कंट्रोल करण्यासाठी जैविक रीतीने आम्ही कृषीटेक कंपनीचं झांतोनिल बॅक्टिसान ह्या औषधाचे फवारे मधून घेत असतो. वातावरण खराब वाटलं किंवा काही कारणाने झाडाला जखम झाली तर आपण झांतोनिल बॅक्टिसान वापरतो. तर हे ते झांतोनिल आहे. याच्यात असलेल्या प्रॉडक्टच्या ह्या चांगलेपणामुळे आज ह्या पूर्ण 1200 झाडांच्या बागेमध्ये याही दिवशी बऱ्याचशा लोकांच्या बागेमध्ये तेल्याने जे लोक त्रस्त आहे त्यांनी अवश्य या बागेला व्हिजिट करावी. या ठिकाणी तेल्याचं एकही फळ दिसत नाही. तर याचं पूर्ण श्रेय या प्रॉडक्टला जातं असं हो वाटतं हो तुम्हाला? येस सर येस सर. याचे तुम्ही किती येस. फवारे आतापर्यंत मारलेले आहे? 4-5 झाले असतील सर आतापर्यंत. म्हणजे ज्या त्यावेळी वातावरण खराब हो झालं खरं त्या तेव्हा मार्ग हो सांगितलंय. एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून तुम्ही याचा हो वापर हो केलेला आहे. हो. तर याच्या वापरण्याने आपल्याला मी जो तुम्हाला फायदा सांगितला होता की हे केमिकल नसल्यामुळे याच्या वापरण्याने झाडाच्या फळांच्या फुगवणीवर काही परिणाम होत काही नाही. नाही 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 त्याच्यामुळे फुगवणला काही बाधा झाली नाही नाही काहीच नाही. आणि तुमची बाग निरोगी हो राहिली, निरोगी रोगग्रस्त आली. झाली नाही. हो अच्छा, ठीक. याच्यासोबत दुसरा एक मेन जी अडचण शेतकऱ्यांना येते सेटिंग पेस्टमध्ये किंवा रस शोषक किडीमध्ये डाळिंबासाठी थ्रिप्स हा किडा भयानक मोठ्या प्रमाणात डाळिंबात त्रास देतो शेतकऱ्याला. त्यासाठी आम्ही ज्या कृषीटेक कंपनीचं नो थ्रिप्स म्हणून औषध वापरलं होतं. हो तर ते औषधाने आपण कमीत कमी 3 ते 4 स्प्रे याचे हो घेतलेले हो होते. हो हो हो. याच्या वापरल्याने तुम्हाला काय फरक जाणवला? थ्रिप्स येत नाही. अच्छा. खूप कंट्रोल होतो थ्रिप्स. हे हो आपली मुलाखत पूर्ण महाराष्ट्रातले हो शेतकरी बघताय बाबूराव येस सर. सर येस सर येस तर सर डेफिनेटली. याच्या वापरल्याने तुम्हाला थ्रिप्सवर कंट्रोल मिळाला? हो पूर्ण कंट्रोल 100% येस येस आय एम ही हॅपी. गोष्ट महत्वाची आहे. मी असं म्हणत नाही बाजारात थ्रिप्सवर अनेक प्रकारची औषधं आहेत. आपण कोणालाही नावं ठेवण्याकरता ही मुलाखत घेत नाहीये. प्रत्यक्ष शेतकऱ्याला कृषीटेकच्या उत्पादनांपासून झालेले जे फायदे आहेत ते पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना समजावे याच्याकरता ही मुलाखत आहे. ज्या वापरण्याने त्यांना थ्रिप्सचा अजिबात त्रास झाला नाही. तुम्ही फळांवर बघू शकता की त्याच्यावर थ्रिप्सचा कुठेही फारसा त्रास झालेला नाही आहे. त्याच्यासोबत एक प्रॉडक्ट तुम्हाला दाखवायचं राहून गेला. अतिशय साधा प्रॉडक्ट आहे की ज्याच्याने फुगवणीला खूप मदत होते. कृषीटेक कंपनीचा सायझर म्हणून हा फार जुना प्रॉडक्ट आहे. किंवा मी तर असं म्हणेल कंपनी जेव्हा सुरुवात झाली त्या काळापासून हा पहिला प्रॉडक्ट होता की ज्याच्याने जो आम्ही पण त्यावेळी वापरलेला 20-1 वर्षापूर्वी 20-22 वर्षापूर्वी याच्याने साईज वाढायला खूप छान मदत होते. तुम्हाला काय वाटलं याच्या वापरण्याने? एकदम छान आहे सर. साईज वाढते? हो येस येस. तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार की वापरा? साईज वाढवण्यासाठी साईजर वापरा. बरं. आता ह्या सगळ्या गोष्टी समजून घेत असताना शेतकरी बंधूंना मी असं समजून सांगू इच्छितो की या सगळ्या जरी गोष्टी बरोबर असल्या तरी एक सल्लागार म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे की पाण्याचा पीएच हा व्यवस्थित असेल तरच कुठलीही औषधं व्यवस्थित काम करतात. बरोबर. पाण्याचा पीएच जर तुमचा खराब असेल तर कितीही चांगलं औषध असेल तर तुम्हाला त्याचे परिणाम चांगले मिळणार नाही, 100% मिळणार नाही. म्हणून कृषीटेक कंपनीचं आपण पाणी शुद्ध करण्यासाठी न्यूट्रास्पेड नावाचं जे प्रॉडक्ट आहे हो ते आपण अर्ध्या मिलीने फवाऱ्याच्या पाण्यामध्ये अगोदर टाकतो आणि 10 मिनिटं थांबून मग फवाऱ्याची औषधं आपण वापरतो. तर याच्या वापरण्यामुळे
जी औषधं ज्या कारणाने तुम्हाला पेस्ट वापरली पेस्ट त्याचे कंट्रोल. रिझल्ट तुम्हाला चांगले हो मिळाले. हो सर, हो याचे सर. तुम्हाला काय काय बेनिफिट मिळाले सांगा शकता? याचे मेन म्हणजे पीएच मेंटेन असतो. अच्छा. झाडावर झाडा औषध हो, पसरल्यासारखं वाटतं. औषध पसरतं आणि हे होते ना, म्हणजे त्याचं हे बाष्पीभवन होतं लवकर असं. अच्छा. म्हणजे झाड तुमचं ओढचिंब हो, झाल्यासारखं ओलचिंब वाटतं. असतं. हो. याच्या वापरण्याचं आम्ही जे बघितलेल्या अशा गोष्टी आहेत, की याचं हे औषध मध्ये घुसून पेनिट्रेट होऊन खालच्या बाजूला पण औषधाला हे घेऊन जातं. स्प्रेडिंगचं पण काम करतं, पीएच मेंटेन करतं, टीडीएस मेंटेन करतं. अशा प्रकारे 4ही प्रकारे 5ही प्रकारे हे पाण्याला सगळ्या प्रकारे मदत केल्यामुळे जी पण आपण औषधं याच्या वापरल्यानंतर वापरतो त्याचे आपल्याला परिणाम 100% मिळतात. तर थोडक्यात या मुलाखतीतून आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो, की प्रॉडक्ट वापरताना त्याचे होणारे प परिणाम बघण्याची सवय लावा. जसं या शेतकऱ्यांना आम्ही लावली. आपण जे प्रॉडक्ट तुम्हाला कृषीटेकचे मी सांगितले आणि तुम्ही वापरले, तुम्हाला ते वापरल्याने काय होणार याची कल्पना मी आधी दिली ना. हो, हो, हो. आधी दिल्यानंतर तुम्ही निरीक्षण केलं. आज ह्या मिनिटाला ह्या मुलाखतीतून सगळं महाराष्ट्र तुम्हाला ऐकतोय. तर तुम्हाला ह्या सगळ्या प्रॉडक्ट वापरण्याने आनंद वाटला? शेतकऱ्याचा फायदाच आहे. अच्छा. मग मी तुम्हाला बागेसाठी हे प्रॉडक्ट वापरणं गरजेचं आहे. बरं, बरं, बरं. तर शेतकरी बंधूंनो गंमत अशी आहे, की ज्या पद्धतीने आता बाबुराव देवरे साहेब आपल्याला म्हणताय, की त्यांच्या शेतीमध्ये कृषीटेकचे हे प्रॉडक्ट वापरल्याने त्यांना झालेले फायदे कसे आहे. त्यांनी स्वतः निरीक्षण मी सांगितल्याप्रमाणे केले आणि त्या प्रॉडक्टचे फायदे त्यांना मिळाले. तर थोडक्यात तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अशा चांगल्या कंपनीबद्दल काय सांगू इच्छिता? शेतकरी बंधूंनो, कृषी टेकचे उत्पादन खूप छान आहेत. शेतीसाठी, डाळिंबासाठी, बागेसाठी तुम्ही वापरा, ही माझी तुम्हाला विनंती आहे. तुम्हाला रिझल्ट मिळतील, फायदे मिळतील असे. अच्छा, एक गोष्ट सांगायची राहिलीच. आता समजा थ्रिप्सच्या कंट्रोलसाठी तुम्ही नो थ्रिप्स वापरलं आणि बाजारामध्ये अनेक औषधं. हो. तुम्हाला खूप महाग वाटलं का कंपॅरेटिव्हली कंपॅरेटिव्ह छान आहे. खूप चांगले खूप आहे. पैसे हो, लागत नो नाही नो चिप्स खूप चांगले आहे आणि बऱ्याच त्यासाठी. अवधीपर्यंत तुम्हाला कंट्रोल हो, मिळाला येस, येस, येस. आणि झांतोनिल बॅक्टेरिया तेल्या रोगसाठी जॅन्थोनिल बॅक्टेरिया खूप फायदेशीर आहे, उपयुक्त आहे. ते वापरण्याकरिता आम्ही तेच वापरतो सध्या असे. तर शेतकरी बंधूंनो शेवटी हे सांगणं आहे, कंपन्या अनेक येतात, अनेक जातात. आपण कुठल्याही कंपनीला नावं ठेवण्यासाठी ही मुलाखत घेत नाहीये किंवा घेत नाहीये. अशा प्रकारे चांगल्या कामं करणाऱ्या कंपनीच्या मागे शेतकऱ्यांनी उभं राहावं. अशा प्रकारे चांगली उत्पादनं जर आपल्याला वापरायला मिळत असतील आणि तेही कमी खर्चामध्ये, तर याचा वापर करून शेतकऱ्यांनी कोणती का फळबाग असेल ती सक्सेस करावी ही त्या माध्यमातून सगळ्यांना विनंती. नमस्कार. नमस्कार, नमस्कार.